शूट करण्यासाठी ते मुंबईमध्ये इथे एक मंदिर आहे महादेवाचं, आम्ही ते आलते. उद्या आम्ही जाणार आहोत, तर मला वाटलं की लास्टचं काहीतरी चांगले चांगले शूट करून घेऊ. तर आम्ही ते आलेलो, तर काय बघतो देवाला माझ्यावर भरोसाच नाही. मी का त्यांना काही मागणार होते का? त्यांनी तर कुलूपच लावून ठेवलंय डायरेक्ट. मी तुम्हाला ते दाखवणार होते पण आम्ही फोन नाही नेलेलं. पण इथे व्ह्यू खूप छान आहे पाहण्यासाठी. हे बघा किती छान आहे, असं मला खूप आवडला इकडला व्ह्यू. पण आज काय रविवार आहे वाटतं, रविवार आहे ना आज बंद केलंय वाटते. शनिवार रविवार सुट्टी असते त्यांना, पण काही काम असते ना म्हणून त्यांनी सुट्टी घेतलेली. तरी ती खूप छान अशी. तर याचं पाणी किती खोल असेल बरं? मी तर कधीपासून तेच डिस्कशन करते, याचं पाणी किती खोल असेल तेवढं काही माहित नाही. याचं पाणी किती खोल असेल बरं दादा? याचं पाणी मला वाटते तू उडी मारून पाहि ना, मग तुझं डुबाय का लागलं तर मला कळते, आणि तुझं तरंगाला का लागलं पोहता येत नाही. लय चांगलं झालं, मग राहू दे आता. तू मार उडी, मी काढतो. मला पोहायला नाही येत ना. पण चला मंडळी, 2-3 शूट झालेत. या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. चलो वापस, हमारा डायरेक्टर मुझे बोर करके ही छोड़ेगा. बघ तिथं कॅमेरामध्ये तिथं ना पोरी आहे वो, तिथं ना 2. तर मंडळी तुम्ही बघू शकता. तिथं 2 काय बघू शकता तुम्ही? थांबा पोरी आहे बघ. ते तू जाऊन काय सांग त्या 2 पोरीला की माझ्या ब्लॉग मध्ये येता का? माझ्यासोबत हात दुखायला लागलं म्हणजे स्टँड आणायचं विसरलं. आणला ते आणला, लई मोठा स्टँड आणला आम्ही. महादेवाचं मंदिर खूप भारी आहे. चला मी एकदा डबल आमच्या डायरेक्टरला इथंच बाय करतो. मी तुम्हाला डबल एकदा मदत नेते. तर हा हे मंदिर त्या देवानं आपल्याला कुलूप लावून ठेवलंय. तर मी 2 मिनिटात येते. हे बघा मंडळी किती छान मंदिर आहे. हे मंदिर खूप जुन्या काळाचं आहे वाटते, नाही नवीन काळाचं आहे, कारण की याला रिनोव्हेट केलेलं आहे. हात दुखायला लागला मंडळी. हे नंदी महाराज आपल्या इथंच आहेत. आता आम्ही इथे पण एक शूट घेतलेला आहे. आणि काय बघतो इथे येऊन, काय बघतं मी एवढी सजून धजून मी आलेली देवाजवळ. मी असं श्रावण सोमवारचं यावं म्हटलं, काहीतरी चांगलं मागावं देवानं. तर बघते तर काय बघायचं, काय तुम्हालाच दाखवते ना. बघा या काय देवानं मला बघून कुलूप लावून घेतलं. काय करू मी या देवाचं, काय करू, कोणाला सांगू आता? तर देवावर बी विश्वास नाही राहिला, आता कोणावर विश्वास ठेवू? त्यांची काय मी प्रॉपर्टी मागितलेली, काय मागितलेलं तुम्हीच सांगा बरं. पण तिथला व्ह्यू मंडळी खूप भारी आहे. तुम्ही पण या एकदा इथे एन्जॉय करा. त्याचा ॲड्रेस मला माहीत नाही आहे. महिला समाजगृह समोरच आहे. महिला समाजगृह योगा सेंटर याच्या समोरच आहे. बाळगोपाळ व्यायामशाळा. मला तेवढी संस्कृती मराठी भाषा येत नाही. ग्राम पंचायत कोपरला आहे मंडळी. हे आब्राकडाब्रा चालू आहे इथे. असं तुझ्या मुंडकं घुमव आब्राकडाब्रा सिंगल रोल ठेवलं का? ते काहीतरी म्हणतात ना, मोगॅम्बो खुश हुआ. ते म्हणतात मोगॅम्बो बहुत खुश हुआ पर उस कुलूप को देख के बहुत दुखी हुआ. तर मंडळी आम्ही आलेलो कोपरला. तुम्ही हे धबाधबा बघू शकता. धबाधबामध्ये सध्या कोणी पोहणं नाहीये, आणि जे पोहते त्याला बी माहित काय म्हणतात त्याला. धबाधबा ना मंडळी, धबाधबाच आहे ना हे. धबाधबा मला माहित नाही, मी तर याला धबाधबा म्हणायले. गोरमाटीमध्ये याला तळाव म्हणतात. तळाव मराठीमध्ये काय म्हणतात? धबाधबा. धबाधबा हमको पोना नहीं आ रहा, इसलिए हम धबाधबा में नहीं जा रहे हैं. कुकडला चल तिकडं सोप्यावरच घेऊया. तर मंडळी समोर काहीतरी चांगला शूट झालं असेल. ते तर जाऊ दे, देवानं कुलूप लावलं तर कुलूप लावलं. आणि मधात येण्यासाठी रस्ता बघा ना आम्हाला केवढा सोडलाय. आम्ही बिचारे कसं जायचं? मी तर जाईल, तर समजा तारक मेहता मधला इथे डॉक्टर हाती आलं, बिचारा ते कसं जाईल याच्यामध्ये? तुम्हीच विचार करा. थोडं डिस्कशन हो गया, अभी घर पे चलो मंडळी. ब्लॉगला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्या तुमची नेहा गायब होणार इथून. झालं आमचं, मग आमचं काहीच नाही राहणार. मी ब्लॉग बघत जा थोडंफार. या डायरेक्टरला तोंडावर पाळा कधी कधी. याला दाखवून द्या की मी ब्लॉग सगळे बघता तुम्ही, आणि मी तुमची फेवरेट आहे. ना विद्यार्थी मित्रांनो, भाई और बहनों, फ्रेंड्स, माय डियर. सध्या धबाधबा सोडून वरचा खबा पडायला लागला. बहुतेक रुठलाय तो. अभी हम लोग जा रहे. दादा मी स्कूटी चालवते इथून एवढी थोडीशी मला तुझ्यावर भरोसा नाही. तू हे व्हिडिओ तर कोणी पाहत नाही, तर तुला डायरेक्टरलाच भरोसा नाही तर मंडळी तुम्ही काय भरोसा ठेवणार? पण याच्यावर विश्वास करू नका.
हे घे बाय बाय मंडळी, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.